लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलन लोगो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझी आपणा प्रत्येकाने विनंती आहे की हा संदेश तुम्ही लाईक करावा आणि तुम्ही इतरांपर्यंत शेअर करावा। तसेच आमचे नवीन येणारे जे संदेश आहेत ते तुम्हाला कायम मिळत राहावे म्हणून तुम्ही नोटिफिकेशन साठी बेल रिंग प्रेस करावी। आज आम्ही एका विषयाकडे आमचं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो आध्यात्मिक वाढ। आम्ही देवाकडून लावण्यात आलेले देवाचे झाड आहोत। मागील संदेशात आम्ही देवाची झाडे या विषयांतून काही गोष्टी आम्ही अभ्यासल्या। ते लावलेलं झाड त्या जमिनीमध्ये मुळावणं फार गरजेचं असते आणि त्यासाठी एक प्रक्रिया असते, त्याला एक वेळ जात असतो। आज आम्ही देवाचे झाड या नात्याने आमची आध्यात्मिक वृद्धी होणं किती आवश्यक आहे या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत। त्या आमच्या आध्यात्मिक वाढीमध्ये काही असे घटक जे आतील आणि बाहेरील कसे दुष्परिणाम करतात आणि आमची वाढ खुंटवितात आणि आम्ही नक्की काय केले पाहिजे आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी त्या गोष्टीकडे आज आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। म्हणून आपणातील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। संत पौल फिलिप्पीकरास पत्र पहिल्या अध्यायातल्या 6व्या वचनात म्हणतो, ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे। अर्थात देवाने आमच्या ठाई चांगल्या कामाला आरंभ केला। प्रियजन हो, मागील संदेशात आम्ही हे अभ्यासलं की आम्ही देवाचे झाड आहोत। देव स्वतः आम्हाला लावतो त्याच्या सेवकांद्वारे 5 फोल्ड मिनिस्ट्री 5 प्रकारची सेवकाई, अर्थात तो त्याच्या 5 प्रकारच्या सेवकाईच्या माध्यमाद्वारे आपल्या घरात आम्हाला रोवलेले करतो। अर्थात या जगात आम्ही पाहतो की पाणी, हवा म्हणजे ऑक्सिजन आणि प्रकाश हे जीवनाचे साक्षीदार आहेत। यांच्याशिवाय सजीव जगू शकत नाहीत। पक्षी असो, प्राणी असो, वनस्पती असो, मासे असो की मनुष्य असो, सर्वांना पाणी, प्रकाश आणि हवा यांची गरज आहे। आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी देखील देवाचा स्वर्गीय प्रकाश आमच्यावर जेव्हा पडतो तेव्हा कार्याला आरंभ होतो। योहान 8:12 मध्ये प्रभू येशूने म्हटले, मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील। आणि याचीच तर आम्हाला गरज आहे। आध्यात्मिक वाढ होण्यासाठी प्रकाशाची गरज आहे। येशू मध्ये जे जीवन होते ते मनुष्य मात्राचा प्रकाश होते असे वचन योहान 1:4 मध्ये आम्हाला आढळते। जेव्हा आमच्यावर सुवार्तेचा प्रकाश प्रथम आला, जेव्हा शुभवर्तमान आम्ही स्वीकारले, तेव्हा आमचे पाप आम्ही पाहू लागलो व त्याने आतमध्ये आम्हाला दोषी ठरविले। तेव्हा आम्ही आमचे दोष पदरी घेऊन आम्ही पापी आहोत हे कबूल केले। तेव्हा आमची तारणाऱ्याशी भेट झाली। त्या तारणाऱ्याने आम्हाला प्रकाश दिला आणि त्या प्रकाशाने आमच्यामध्ये पश्चाताप आणला व आम्हाला देवाकडे वळविले व त्यामुळे आम्ही पुनरुत्थित ख्रिस्त येशूला आमच्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकारले आणि त्याच्यावर आम्ही पूर्ण विश्वास केला। त्यावेळेला आम्हाला समजू लागले की त्याने माझ्यासाठी काय काय केले आहे। त्याने आम्हाला पाप क्षमा दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आमचा बाप्तिस्मा झाला। त्याच्या प्रकाशाने आम्हाला जीवन मिळाले। अर्थात तेव्हा तारणाद्वारे अद्भुत बदलाला आमच्यामध्ये सुरुवात झाली। तारण प्राप्तीच्या प्राथमिक अवस्थेत देवाच्या जीवनात आम्ही वाढू लागलो। आम्हाला नवीन सृष्टी बनविण्यात आले। आम्ही पवित्र आत्म्याद्वारे जन्मलो देवाच्या अविनाशी जीवनाद्वारे। नंतर आम्ही पाहतो पाणी हा जीवनाचा घटक आहे। पाणी हा घटक वरूनही पावसाद्वारे येतो आणि जमिनीतूनही पाणी मिळते। मत्ती शुभवर्तमान 5व्या अध्यायात 45 वचनात प्रभूचं वचन म्हणते, अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे, कारण तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानावर व अनीतिमानावर पाऊस पाडितो। अर्थात येथे दोन्हीही गोष्टी आम्हाला आढळत आहेत। वाईट आणि चांगले या दोघांवरही देव सूर्य उगवितो आणि नीतिमान आणि अनीतिमान या दोघांवरही पाऊस पाडितो। तिसरा घटक आम्हाला जीवनाचा आढळतो तो म्हणजे हवा, ज्यातून ऑक्सिजन मिळते। प्रियजन हो, पवित्र आत्मा जेव्हा येतो तेव्हाच आमच्यामध्ये श्वास येतो। पवित्र आत्माच हा जीवनाचा श्वास आहे। अर्थात आम्ही नवीन सृष्टी बनल्या कारणाने देव
असा श्वास आमच्यात घालतो. देवानेच आम्हाला आध्यात्मिक श्वास दिला. अर्थात हा श्वास आम्हाला जाणीवपूर्वक घ्यावा लागतो. अर्थात श्वसनाच्या प्रक्रियेत हवा घेतोही आणि आम्ही सोडतोही. हा विश्वासाचा श्वास आहे. हा आमच्या विश्वासाच्या श्वासाला दर्शवितो, जो आम्हाला देवाचे प्रेम आणि क्षमा यांचा अनुभव देतो. ज्या वेळेला आम्ही आमचा श्वास सोडतो म्हणजे एक्सहेल करतो, तेव्हा त्याचा अर्थ हा आहे की आम्ही देवापुढे आमचे पाप त्वरित कबूल करतो आणि त्याने दिलेल्या पाप क्षमेवर पूर्ण भरोसा करतो. ज्या वेळेला आम्ही श्वास घेतो तेव्हा ती गोष्ट याला दर्शविते की देवाच्या आत्म्यावर आम्ही भरोसा करीतो की तो सर्व काही पाहून घेईल आणि तो मला राखील. देवाला पाप क्षमेबद्दल आम्ही धन्यवाद देतो आणि आमच्या कृती तो बदलेल आज्ञा पालनाद्वारे असा भरोसा आम्ही धरतो. प्रियजनो, आम्ही योग्य ठिकाणी लावलं गेलो पाहिजे. म्हणजे यू मस्ट बी प्लांटेड वेल. आम्ही देवाच्या घरात रोपलो गेलो पाहिजे. अर्थात आम्हाला जेथे प्रभू प्लांट करतो, लावतो, तेथे आम्ही बनून राहणे, मुळावणे ही आमची जबाबदारी आहे. आम्हाला योग्य सहभागिता मिळणे अर्थात संत जनांबरोबर आमची सोबत हवी. कारण देवाशी असणारी आमची सहभागिता जी आहे ती आम्हाला स्थिर करते, आम्हाला शक्ती देते आणि देवाकडून जे आम्हाला मिळत जाते ते आम्ही बाळगू लागतो, पकडू लागतो. आम्ही इतरांकडे देखील ते पोहोचवू लागतो. मग असा व्यक्ती चर्चला जात असतो, तो कधीही चर्चला जाणे हे दुर्लक्षित करीत नसतो. आमची आध्यात्मिक वाढ हे देवाशी आमचे असणारे व्यक्तिगत नाते संबंधाला दर्शविते. प्रियजनो, आध्यात्मिक वाढीच्या विषयावर आम्ही पुढे जाण्यापूर्वी आध्यात्मिक वाढीसाठी अडखळण करणाऱ्या काही गोष्टी असतात, त्याकडे आम्ही आमचं लक्ष लावूया. अनेक जण आम्हांतील त्यांच्या आध्यात्मिक वाढींतील अडखळण करणारे घटक अजून जाणू शकलेले नाहीत. तो आज अनेक जण संघर्षात आहेत कारण त्यांनी अजून जाणलेले नाही की कोणत्या गोष्टी त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीला रोखत आहेत. आमच्या आध्यात्मिक जीवनात आतील आणि बाहेरील घटक आमच्या वाढीवर परिणाम करीत असतात. मंडळीमध्ये एक पोषक वातावरण असणं फार गरजेचं आहे. त्या वातावरणावरच आमची आध्यात्मिक वाढ अवलंबून असते. जेथे देवाची मंडळी आहे ना, तेथे एक पोषक वातावरण असतेच, जे आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी फार आवश्यक असते. प्रियजन हो, देवाने आम्हाला आध्यात्मिक व्यक्ती बनण्यासाठी पाचारण केलेले आहे. आमची आध्यात्मिक वाढ आम्ही आध्यात्मिक व्यक्ती बनल्याशिवाय शक्य नाही. कोरिन्थीकरास पहिले पत्र 3 अध्याय 1 ते 3 वचन म्हणते, बंधुजन हो, जसे आध्यात्मिक माणसांबरोबर बोलावे तसे तुमच्या बरोबर मला बोलता आले नाही, तर जसे दहिकांबरोबर, जसे ख्रिस्तांतील बाळकांबरोबर तसे मला बोलावे लागले. मी तुम्हास दूध पाजले, जड अन्न दिले नाही, कारण त्यावेळेस तुम्हाला तेवढी शक्ती नव्हती आणि अजूनही नाही, कारण तुम्ही अजूनही दहिक आहात. दहिक म्हणजे बाळपणातले आहात. ज्या अर्थी तुमच्यामध्ये हेवा व कलह आहेत, त्या अर्थी तुम्ही दहिक आहात की नाही व मानवी रीतीने चालता की नाही. आम्ही जेव्हा नवीन सृष्टी बनतो तेव्हा आमच्यामध्ये देव नवा मानव निर्माण करीतो आणि तो नवा मानव सत्यता, नीतिमत्व आणि पवित्रता यांनी युक्त असतो. देव सदृश्य व्यक्ती अर्थात आमच्या आतमध्ये दुसरा एक स्वभाव आहे, पतित स्वभाव, ज्याला दैहिक स्वभाव म्हटलेला आहे आणि तो आमच्या नवीन स्वभावाविरुद्ध आहे. संत पौल येथे एक चित्र दाखवित आहे की ख्रिस्तामध्ये कैक लोक वर्षानुवर्षे आहेत, परंतु त्यांची वाढ खुंटलेली आहे. अर्थात त्यांची वाढ न होणे हे ॲबनॉर्मॅलिटीला दर्शविते. अर्थात वयाने मोठे होऊनही अजूनही ते बाळकच आहेत. आणि याला कारण काय? दैहिक स्वभाव. आमचा दैहिक स्वभाव जो आहे हा आम्हाला आमची आध्यात्मिक वाढ होऊ देत नाही. अर्थात आमच्यामध्ये एकमेकांविषयी हेवा आहेत, कलह आहेत. हेवा आणि कलह काय दर्शवितात? राग, तटफुटी, फुगाफुगी, कुरकुर, दोषारोप, एकमेकांचे उणे-दुणे काढणे, एकमेकांच्या पाठीमागे बोलणे, चहाडी करणे आणि एकमेकांचा द्वेष करणे. अर्थात या गोष्टीत काही ख्रिस्ती लोक ह्याच गोष्टीमध्ये राहिल्या कारणाने त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटलेली आहे. दैहिक स्वभाव तो तुटला गेला पाहिजे. तो आमच्यामध्ये पापमय इच्छा निर्माण करीतो, आम्हाला विरोध करीतो. हा पापमय स्वभाव तुटला गेला पाहिजे आणि हा तुटला जाणे हे आमच्या आध्यात्मिक वाढीचा पुरावा आहे. अर्थात ज्या वेळेला हा तुटला जातो त्यावेळेला आम्ही आमच्या स्वतःला नाकारू लागतो. आमचा या जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, या सर्व गोष्टी खुर्सी दिल्या जातात, खुर्सावर टांगविल्या जातात, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुटल्या जातात आणि त्यावेळेला आम्ही स्वतःवर नाही तर पूर्णतः देवाच्या सामर्थ्यावर निर्भर राहू लागतो व देवाचे म्हणजे ख्रिस्ताचे जीवन जे आमच्या आत वास करते ते आम्हाला बदलते. पहिली गोष्ट, आमच्या जीवनात आम्ही अर्धवट अधीनता स्वीकारत असतो. म्हणजे येशू ख्रिस्ताला आम्ही आमच्या जीवनात केवळ उद्धार करता नव्हे तर प्रभू म्हणून स्वीकारले आहे. तर प्रभू म्हणजे
सत्ता करणारा, आम्ही संपूर्ण जीवनाचा मालक त्याला बनविले पाहिजे. अर्थात आमच्या घरातल्या सर्व खोल्यांची चावी आम्ही त्याला दिली पाहिजे. काहीही आम्ही आमच्याकडे ठेवायला नको. येथेच आम्ही खऱ्या अर्थाने आमचा धनी, प्रभू आणि मालक याच्या पूर्णता अधीन आणि स्वाधीन हवेत. तसे न केल्यास आम्ही अर्धवट अधीनतेमुळे येशूला आमच्या जीवनाच्या सर्व भागात सामील करीत नाहीत आणि परिणामी आमची आध्यात्मिक वाढ खुंटते. दुसरी गोष्ट आम्ही पाहतो की स्तोत्र संहिता 1 अध्याय 1 ते 3 वचन, जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करीतो, तो धन्य. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपले हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते. अर्थात येथे एक गोष्ट आम्हाला दिसत आहे. पहिलं वचन त्या व्यक्तीची ओळख देत आहे की 3 गोष्टीपासून तो व्यक्ती देवाने पूर्ण विभक्त केलेला आहे. तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही. तिसरी गोष्ट, निंदकांच्या बैठकीत बसत नाही. अर्थात देव अंधाराबरोबर सहभागिता करू देत नाही. याचा अर्थ काय? 2 कोरिंथ 6 अध्याय 14 आणि 15 वचन, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्या बरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका, कारण नीती व स्वैराचार यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियाराशी एकवाक्यता कशी होणार? विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? प्रियजन हो, अर्थात देव येथे आपल्या झाडाला वेगळे करीत आहे, जगापासून सेपरेट करीत आहे, यासाठी की पापी जनांच्या मार्गात त्याने उभे राहू नये. येथेच आमच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ अवलंबून आहे. जर आमचे अंधकाराबरोबर सहभागिता होत असेल तर आमची वाढ होऊ शकत नाही. आमची आध्यात्मिक वाढ ही जगापासून वेगळे झाल्यानेच होऊ शकते. काही व्यक्तींची संगत म्हणजे संगत मारी असं म्हटलेलं आहे. अर्थात आम्ही कोणाबरोबर संगत ठेवतो? 1 कोरिंथ 15 अध्यायाच्या 33 वचन म्हणते, फसू नका, कुसंगतीने नीती बिघडते. अर्थात येथे आमच्या ख्रिस्ती जीवनाची वाढ खुंटली जाते. म्हणून या सर्व घटकांवर आम्ही लक्ष देऊन कुसंगत सोडणं फार फार गरजेची आहे. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, आमच्याकडे कमिटमेंट आणि कन्सिस्टन्सी म्हणजे बांधिलकी हवी आणि सातत्य हवे. आध्यात्मिक वाढ ही काही आपोआप होत नाही, त्यासाठी सातत्य व बांधिलकी ही अत्यावश्यक आहे. सातत्य आणि बांधिलकी यांचे सुपरिणाम आमच्या जीवनात उत्पन्न होतात. दररोज नित्य नियमाने व सातत्याने प्रार्थना करणे व बायबलचं वाचन करून त्या वाचलेल्या शब्दांवर मनन चिंतन करणे हे बांधिलकीचे काम आहे. आणि कोणत्याही प्रकारची तडजोड न करता त्याच्या वचनाला, प्रार्थनेला आम्ही प्राधान्य देऊ लागतो. देवाला प्रथम स्थान देऊ लागतो. शिस्तपूर्ण रीतीने आपले जीवन जगू लागतो. तेव्हा आमची वाढ योग्य रीतीने होते आणि जर तसे न केले तर आमची वाढ खुंटते. बांधिलकी आणि सातत्याचा अभाव आमच्या वाढीला, आध्यात्मिक वाढीला खुंटविण्याचे काम करते. प्रियजनो, आमच्या आध्यात्मिक वाढीमध्ये काही गोष्टी, काही घटक आहेत जे आमची वाढ खुंटवितात. प्रभू येशूने याविषयी काय म्हटले? मत्तई 13 याचं 22 वचन, काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवितात आणि तो निष्फळ होतो. अर्थात ही एक भूमी आहे जेथे काटेरी झुडपं वाढलेली आहेत. अनेक लोक ख्रिस्ताकडे आलेले आहेत, पण त्यांची भूमी साफ केलेली नाही. त्यांच्या भूमीत काटेरी झाडे उगविलेली आहेत. ही काटेरी झुडपे म्हणजे कोणती? संसाराची चिंता, द्रव्याचा मोह, इतर गोष्टींचा मोह, या गोष्टी वचनाची वाढ खुंटवितात. आमच्या वाढीसाठी ज्या गोष्टी आम्हाला हव्या, प्रकाश, पाणी, ऑक्सिजन म्हणजे हवा, जमिनीतून ज्या गोष्टी आम्हाला मिळायला हव्या, त्या सर्व ही काटेरी झुडपे खेचतात आणि आमची आध्यात्मिक वाढ खुंटवितात. नंतर आम्ही पाहतो की काही लोक हे तडजोडीचं जीवन जगतात, म्हणजे सत्याबरोबर सहज तडजोड करतात. कोणा व्यक्तीला खुश करण्यासाठी ते तडजोड करतात, कारण त्यांना देवाशी असणाऱ्या नात्यापेक्षा या पृथ्वीवरील जे त्यांचे नाते आहे त्यांना खुश करणे आवडते. आणि अशा प्रकारच्या त्यांच्या निर्णयामुळे आणि कृतीमुळे त्यांची आध्यात्मिक वाढ खुंटते. हे देवाला प्रथम स्थान देत नाहीत,
ते देवाला वेळ देऊ शकत नाहीत. ते आपल्या कामामध्ये एवढे गुंतलेले असतात की त्यांना त्यांचे काम हेच फार महत्वाचे वाटते आणि त्यामुळे ते देवाला प्रथम स्थान देऊ शकत नाहीत आणि वेळ न दिल्यामुळेच त्यांची वाढ खुंटते. आमच्या जीवनात अनेक आव्हानं आम्हाला पेलावी लागतात. डिस्ट्रॅक्शन म्हणजे चलबिचलपणा, लक्ष विचलित होणे हे फार मोठे अडखळण आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. नजर हटी आणि दुर्घटना घटी म्हणजे अति महत्वाच्या गोष्टीवरून आमची नजर हटून जाते आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये एक अपघात होतो आणि ही गोष्ट आम्हाला आध्यात्मिक वाढीपासून दूर नेते. अनेक लोक आपल्या जीवनामध्ये आळशीपणामध्ये जगत असतात. अर्थात आळशीपणामुळे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची वाढ खुंटत असते. देवाकडे आम्ही आलो आहोत परंतु पापाचं जीवन आम्ही सोडत नाही. म्हणून पाप हे सर्वप्रथम प्रत्यक्षात आमच्या आध्यात्मिक वाढीवर परिणाम करते, कारण ते देव आणि मनुष्य यांच्यातील सर्वात मोठे अडखळण आहे. पापाच्या दुष्परिणामामुळेच तर देवाला आपल्या पुत्रास पाठवावे लागले. आमची वाढ व्हावी ही आमची इच्छा असल्यास पापात जीवन जगणे हे अशक्य आहे. प्रभू येशूने म्हटले योहान 15:4-5 मध्ये, माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुमच्याने फळ देववत नाही. अर्थात झाडाला मुळावर अवलंबून राहणे आहे आणि आमचे मूळ ख्रिस्त येशू आहे. आम्ही ख्रिस्तावर अवलंबून आहोत आणि त्याच्याशिवाय आम्हाला काहीच करता येत नाही. झाडाचे 2 भाग आम्ही पाहतो. एक वरील जीवन जे प्रकट झालेलं जीवन असते आणि जमिनी खालचं जे असते हे आम्हा मनुष्यांच्या आतील जीवनाला दर्शविते. मूळच तर वाढ करते. मूळ हे जमिनीमध्ये खाली असते, लपलेले असते, ते दिसत नाही. वर खोड व पाणी असतात. जसा तुम्हाला अनुभव येत जातो की देवाचे वचन माझ्यामध्ये प्रगट होत आहे तेव्हा आम्हाला हेही कळू लागते की आमची वाढ वरच्या दिशेला होत आहे. परंतु आज जमिनीमध्ये आम्हाला मुळावणे फार फार आवश्यक आहे. त्यावरच तर आमची वाढ अवलंबून आहे. अर्थात मजबूत मूळ हा झाडाचा पाया असतो आणि तेच झाडाची योग्य वाढ घडविण्यास कारणीभूत ठरते. म्हणजे आम्हाला भक्कम विश्वासात स्थापित होणे आहे. ते झाड उंच वाढू लागते. ते मूळच सर्व आवश्यक सेंद्रिय पदार्थ झाडाला पुरविते. जसं आम्हासाठी देवाच्या वचनांतून सर्व काही शोषून आम्हाला दिलं जाते. अर्थात आम्हाला ख्रिस्तामध्ये बनून राहणे आहे. म्हणजेच मुळामध्ये आम्हाला मुळावणे गरजेचे आहे. त्यामध्ये बनून राहणे आहे, कारण तोच आम्हाला जीवन देतोय हे आम्ही समजलं पाहिजे. मूळच आम्हाला आधार देत आहे. मुळांतून आलेले जीवनच आमची आध्यात्मिक वाढ करणार आहे. मुळाने दिलेले जीवनच आमच्यात फळ उत्पन्न करणार आहे. अर्थात सत्याच्या आत्म्याशिवाय, पवित्र आत्म्याशिवाय आमची आध्यात्मिक वाढ होणे अशक्य आहे. पवित्र आत्मा हाच आमचा श्वास असल्या कारणाने आम्हाला जीवन तोच देतो. जीवन प्रवाह आमच्यात तोच वाहवितो. ख्रिस्तामध्ये आम्हाला नवीन उत्पत्ती तोच करीतो. पवित्र आत्मा आम्हाला सैतानी षडयंत्रे आणि दैहिक विचार जे फसवे असतात त्यावर विजय मिळविण्याचे ज्ञान व सामर्थ्य प्रदान करीतो. आम्ही खूप वेळा पडतो, आम्ही हरतोही, परंतु तो वचनाच्या द्वारे आम्हाला पुन्हा उभे करीतो, शक्ती पुरवितो, यासाठी की आम्ही विजयी व्हावे. तो आम्हाला आमचे पाप दाखवितो आणि आम्हाला दोष देऊन पश्चाताप करण्यास लावतो. पश्चाताप केल्यावर आम्हाला दोषमुक्त करून अपराधीपणातूनही तो मुक्त करीतो. यासाठी की भूतकाळात आम्ही अडकून राहू नये, तर आम्ही पुढे जावे, आम्ही वाढावे. म्हणून तो आम्हाला पवित्र आत्म्याद्वारे शिक्काही मारतो. आम्ही आत्म्याने आणि सत्याने भक्ती करणारे खरे भक्त बनतो. खरे शिक्षण आमच्यात तो स्थापित करीतो. योहान सुवर्तमान 14 अध्याय याचं 16 आणि 17 वचन म्हणते, मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, यासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाहीत अथवा त्याला ओळखीत नाहीत, परंतु तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हा मध्ये वस्ती करील. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण जग त्याला पाहत नाही आणि त्याला ओळखीत नाही. प्रभू येशू म्हणतो, पण तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुम्हा बरोबर राहतो आणि तुम्हा मध्ये वस्ती करील. पवित्र आत्मा आमच्या हृदयामध्ये वास करीतो. ज्या वेळेला आमच्या हृदयात पवित्र आत्म्याला जागा आढळते तेव्हा पवित्र आत्मा ती जागा विस्तारितो, वाढवितो आणि आमच्या जीवाचा पूर्णतः ताबा घेतो. मग आमचे मन, भावना, आमच्या इच्छा यावर तो पूर्ण पहारा करून आमच्यावर पूर्ण ताबा मिळवितो. आमचे विचार करणे तो बदलतो, अर्थात आमच्या मनाचे परिवर्तन करीतो. सर्व आमचे मनाचे विचार, इच्छा, भावना या पवित्र आत्म्याच्या अधीन होतात. अर्थात पवित्र आत्मा आमच्यामध्ये असणाऱ्या दैहिक ज्या गोष्टी आहेत त्यांना तोडण्याचं काम करतो. दररोज आम्हाला आमचा वधस्तंभ आम्ही कसा व्हावा व स्वतःला कसे नाकारावे हे तो आम्हाला शिकवू लागतो.
आणि ज्या वेळेला आम्ही ते शिकतो त्यावेळेला येशूचे खरे शिष्य बनतो आणि तेव्हाच आमची वाढ होते. गुरु आणि शिष्य यांचे नाते प्रस्थापित होते. आम्ही स्वबुद्धीने चालत नाही तर पवित्र आत्म्याने चालू लागतो. त्यामुळे पवित्र आत्मा आमच्या वाढीला वेग देतो. जेव्हा आम्ही आपला विश्वास ख्रिस्त येशूवर ठेवतो तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला ख्रिस्ताप्रमाणे बनविण्यास प्रक्रियेला सुरुवात करीतो. अर्थात आम्ही पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे या कार्याला आरंभ होतो. पवित्र आत्मा आम्हाला कायमचे वसतिस्थान बनवितो व पवित्र आत्मा आमचा शिक्षक बनतो, गुरु. मग आम्हाला तो शिकवू लागतो, कारण तो पवित्र आत्मा सत्याचा आत्मा असल्या कारणाने आणि तो आमचा शिक्षक गुरु असल्या कारणाने आम्हाला सत्य शिकवित जातो. आमच्या अशक्तपणात आम्हाला हातभार लावतो. तो आमच्यासाठी मध्यस्थी करीतो, तो आमचे सांत्वन करीतो, आमचे मार्गदर्शन करीतो, आम्हाला प्रेरणा देतो यासाठी की आम्ही कुठे भटकू नये. आम्हाला तो चालवू लागतो. तो आमचा मार्गदर्शक होतो, आमचा मदतगार होतो, आम्हाला सर्व सत्यात घेऊन जातो. एक एक गोष्टी सत्याचे प्रकटीकरण तो आम्हाला देऊ लागतो. तेव्हा आम्हाला वचन कळू लागते, वचनाचा योग्य अनुवाद आम्हाला कळू लागतो आणि आमचे डोळे उघडतात. आमची समज खोलवर वाढत जाते. देवाचा संपूर्ण मनोदय तो पवित्र आत्मा आम्हाला प्रकट करू लागतो व ख्रिस्ती जीवन कसे जगावे, विजयी कसे व्हावे हे तो दाखवितो. येशूच्या प्रत्येक वचनांची आम्हाला आठवण करून देतो व येशूने आमच्यासाठी काय काय केले याची आठवण सतत विचारात घालत राहतो. तो आमच्या दाने वरदाने हे घालतो की सर्वांना आमच्याद्वारे फायदा व्हावा, कारण आम्ही देवाचे राजदूत आहोत या जगात पाठविलेले, यासाठी की आम्ही जगाला देवाची कृपा व गौरव प्रकट करावी. हाच पवित्र आत्मा आमच्यात फळ निर्माण करीतो, त्याचे फळ आमच्यात उपजवितो, त्याची उपस्थिती आमच्यात फळ निर्माण करते. त्याचे काम आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिरूपात उभे करणे होय. हा पवित्र आत्मा दत्तकपणाचा आत्मा आहे आणि म्हणून आम्ही देवाची मुले आहोत, म्हणून तो आमच्याशी त्याप्रमाणे वागतो. आध्यात्मिक वाढ ही प्रक्रिया आम्हाला अधिकाधिक ख्रिस्त येशू सारखे बनविते. आमची आध्यात्मिक वाढ आमच्यामध्ये देवाचे दैवी गुण वाढविते. जशी जशी आमची वाढ होऊ लागते आमच्यातील जुन्या मनुष्याचे गुणधर्म हे कमी कमी होऊ लागतात. आध्यात्मिक वाढ ही विश्वासनाच्या जीवनात पवित्र आत्म्याची फळे निर्माण करीतात. हीच आध्यात्मिक जीवनाच्या वाढीचा पुरावा आहे. पवित्र आत्म्याची फळ म्हणजे कोणती? पवित्र आत्म्याची फळ म्हणजे काय? 9 फळ, फळे नाहीत, फळ, कारण हे सर्व एकच संच आहे. गलतीकारसपत्र 5 अध्याय 22 वचन म्हणते, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. हे 9 फळ पवित्र आत्म्याचे आमच्या जीवनामध्ये प्रकट होतील तेव्हा आम्हाला कळेल की आमची आध्यात्मिक वाढ योग्य प्रकारे झालेली आहे. आध्यात्मिक वाढ म्हणजे आमची उन्नती ही आम्हाला वास्तविकरित्या परिपक्वतेकडे घेऊन जाते. संत पेत्र 2 पेत्राच्या पहिल्या अध्यायातल्या 3 ते 8 वचनात महत्वाची गोष्ट सांगत आहे, ज्याने तुम्हा आम्हामध्ये आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी पाचारण केले, त्याच्या ओळखीच्या द्वारे त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत. अर्थात आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी ही गोष्ट आम्हाला स्पष्ट करीत आहे की देवाच्या दैवी सामर्थ्याने आम्हाला जे काही हवं आहे ते सगळं काही देवाने आम्हाला दिलेलं आहे. त्यांच्या योग्य मौल्यवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगांतील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हाच देवाचा उद्देश आहे, ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. आमची आध्यात्मिक वाढ म्हणजे देवामध्ये असणारे घटक आमच्यामध्ये येऊ लागतात आणि ते आम्ही आत्मसात करून आमचे घटक ते बनतात. अर्थात देव स्वतः जीवन आहे आणि देवात जे जीवन आहे ते दैवी स्वभावाचे आहे आणि देव आम्हाला दैवी स्वभावाचे वाटेकरी करू इच्छितो, यासाठी की देवाच्या सर्व पूर्णतेपर्यंत आम्ही परिपूर्ण व्हावे म्हणून आमच्या ठाई कार्य करीतो. त्यासाठी वासनेपासून उत्पन्न होणारी जगातली भ्रष्टता आम्हाला चुकविणे हेच तर आमच्यासाठी फार मोठे आव्हान आहे. येथेच आमची आध्यात्मिक वाढ आहे. याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची, ज्ञानात इंद्रिय दमनाची, इंद्रिय दमनात धीराची, धीरात सुभक्तीची, सुभक्तीत बंधू प्रेमाची व बंधू प्रेमात प्रीतीची भर घाला, कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले. बघा,
येथे वाढ दाखवलेली आहे. या गुणांची वाढ आमच्यात असणे गरजेची आहे. ही गुण आमच्यात वाढत असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही असे ते तुम्हास करतील. आणि प्रियजन हो, हीच देवाची आमच्याविषयी इच्छा आहे. ही वचने आध्यात्मिक वाढीला स्पष्ट करीतात. जेव्हा आमची आध्यात्मिक वाढ होते तेव्हा पवित्र आत्म्याची फळं आमच्यातनं उत्पन्न होतात. प्रियजन हो, आध्यात्मिक वाढ हा संदेश आम्हा सर्वांना एक प्रकाश देऊन जात आहे. आम्हाला एक नवा दृष्टिकोन देऊन जात आहे. यासाठी की आम्ही आमच्या स्वतःचे परीक्षण करावे. त्याने आम्हाला आमच्या चुका आणि आम्ही कुठे अडकलेलो आहोत हेही आम्हाला दाखविलेलं आहे. आता वेळ आमची आहे. आम्हाला देवाच्या चरणी येऊन त्याच्या हाती आमचं जीवन देणे आहे. प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, आज आम्ही जे जीवन जगत आहोत आणि या जीवनामध्ये आम्हाला तुझी फार फार आवश्यकता आहे. तुझ्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही. आमच्या आध्यात्मिक जीवनाच्या खुंटण्यासाठी आम्ही स्वतः जबाबदार आहोत. ही सर्वप्रथम चूक आम्ही स्वीकारत आहोत आणि आम्ही तुझ्याकडे माफीची याचना करीत आहोत. आम्हाला क्षमा कर. प्रभू येशू, तू आमच्यासाठी सर्व काही सुभक्तीस आवश्यक असे तुझे मौल्यवान गोष्टी आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी दिलेल्या आहेत, पण आजपर्यंत आम्ही त्या जाणल्या नाहीत. आम्हाला या गोष्टी आज तू दाखवून दिल्या आहेत. आम्ही तुला शरण येत आहोत. पवित्र आत्म्याद्वारे आमच्या जीवनात तू अद्भुत कार्य कर. आमच्यामध्ये बदल घडव की आम्हाला ख्रिस्ताच्या प्रतिरूपाप्रमाणे बनता येईल. ख्रिस्ताचं प्रतिरूप आमच्या स्थापन होईल असं आमचं जीवन बनव. तुझ्या दैवी सद्गुणांची आम्ही वाटेकरी व्हावे. ते गुण आमच्यात वाढत असावे असे आम्हाला परिपूर्ण मनुष्याप्रत तू वाढवत नाही. ही प्रार्थना ख्रिस्त येशूच्या पवित्र नावाने करतो. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.